नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं STI-RCP या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण PSI-STI-ASO याचा संपूर्ण कोर्स या ठिकाणी कव्हर करतो आहोत. यामध्ये ई बुक्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, सगळे लेक्चर्स आहेत, सगळ्या टेस्ट याचे मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आहे. त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आपण हे आजचं लेक्चर घेतो आहोत. काही लेक्चर्स हे यूट्यूबवर फ्रीमध्ये आहेत. मात्र तुम्हाला सगळे लेक्चर्स बघायचे असतील या कोर्समधील तर तुम्हाला हा कोर्स आपल्या STI-RCP ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे मार्गदर्शनाची, ते विद्यार्थी निश्चित खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून यातील डेमो लेक्चर्स बघू शकतात आणि या कोर्सला ॲडमिशन सुद्धा घेऊ शकतात. चला, आजचा आपला विषय जो असणार आहे तो म्हणजे STI मुख्य परीक्षा 2013 जी झालेली आहे त्याच्यातील आज आपल्याला GSचा भाग बघायचा आहे. त्याच्यातील आपल्याला GSचे जे घटक आहेत इतिहास, भूगोल, राज्यघटना, माहिती अधिकार आणि संगणक या संदर्भातला जो काही महत्त्वाचा गाभाभूत घटक किंवा यातील जे प्रश्न आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न अर्थातच या प्रश्नपत्रिकेमधील 21 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतो. यादीचे बुद्धिमत्तेचं आपण स्वतंत्रपणे लेक्चर्स घेणार आहोत. त्याचे प्रश्न वेगळे बघणार आहोत आणि करंट अफेअर्स थोडेसे ते मुद्दे बदलत असतात म्हणून आपण ते स्किप करतो आहोत. एक वेगळं लेक्चर आपलं कोर्सच्या विद्यार्थ्यांना त्यावर होणार आहे की करंट अफेअर्सला कशा पद्धतीने मेन्समध्ये प्रश्न विचारले जातात त्याचं एक स्वतंत्र लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत. 21 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी आणि पूर्ववाहिनी. पूर्ववाहिनी नद्या महाराष्ट्रामधील 65%, 69%, 75% आणि 81%. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उत्तर तुमचं असणार आहे ते म्हणजे 75% क्षेत्र मित्रांनो पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे. खूप मोठा भाग या ठिकाणी आहे. हा ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पाहून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? तापी, नर्मदा, कृष्णा यापैकी नाही. ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर वगैरे म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी तुम्हाला आठवली पाहिजे आणि ती याच्यामध्ये नाहीये. यापैकी नाही हे उत्तर आहे. कोणती नदी आहे ती मग? उत्तर द्या मला, प्रत्येकालाच आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. याचं उत्तर येत नसेल तर समजायचं आपण खूप पाण्यात आहोत. काय, आपला अभ्यास अत्यंत कमी आहे. पुढे जोड्या लावा. टेकड्या आणि जिल्हा. कोणती टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे? गलना टेकड्या, दरेकसा टेकड्या, दरकेसा असं लिहिलं गेले ते काही हरकत नाही. चिरोली टेकड्या आणि गरमसूर टेकड्या. कोणती टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तुम्ही, गलना टेकड्या या धुळे जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या? धुळे जिल्ह्यामध्ये. पुढचं जे आहे दरेकसा किंवा दरकेसा टेकड्या ज्या आहेत त्या आपल्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. आणि चिरोली म्हटलं की गडचिरोली, बस हे लक्षातच ठेवायचं. चिरोली याचे इतकं सोपं काहीच नाहीये. गरमसूर नागपूरमध्ये, सूर नागपूर, गरमसूर, सूरपूर ते शॉर्टकट लक्षात ठेवा. इकडे सूरपूर, इकडे चिरोली लक्षात ठेवा. बस मला वाटतं बरंच तुमचं इथे सोपं होऊन जातं. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 4 जिल्ह्यांचे नकाशे आहेत. खालीलपैकी कोणता क्रम डावीकडून उजवीकडे बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. बघा, जिल्ह्यांचे नकाशे आणि खाली मग तुम्हाला हे बघा 4 नकाशे तुम्ही बघतायत. पहिला नकाशा आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. खाली जिल्ह्याची नावं तुम्ही बघतायत. यवतमाळ, ठाणे, पुणे, अहमदनगर, ठाणे, पुणे, यवतमाळ, अहमदनगर, अहमदनगर, पुणे, यवतमाळ, ठाणे आणि ठाणे, अहमदनगर, यवतमाळ, पुणे. मित्रांनो, यातील तुम्हाला किमान एका जिल्ह्याचं जरी ज्ञान असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. 24 नंबरचा प्रश्न आहे. आणि काय आहे उत्तर? बघा, हा पहिला जिल्हा जर बघितला तुम्ही व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की हा अहमदनगर जिल्हा आहे. कोणता? अहमदनगर जिल्हा आहे. पुढे हा पुणे जिल्हा आहे. त्यानंतर हा यवतमाळ जिल्ह्याचा नकाशा आहे आणि हा ठाणे जिल्ह्याचा नकाशा आहे. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. पुढे जातोय मी 25 नंबरच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? डोलोमाईट अमरावती, अकोला, यवतमाळ, रत्नागिरी, भंडारा, जळगाव, नागपूर, नांदेड. डोलोमाईट कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते आहे? 25 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे यवतमाळ, रत्नागिरी हे 2 जिल्हे आहेत जिथे डोलोमाईट आढळते. पुढे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही? म्हणजे 3 वृत्तपत्रांचा आहे, एकाचा नाहीये. प्रभाकर, ज्ञानोदय, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर फक्त ज्ञानोदयशी याचा संबंध नाहीये. मग प्रभाकरशी आहे, धूमकेतूशी आहे आणि ज्ञानदर्शनशी सुद्धा आहे.
वृत्तपत्रांचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावा लागेल. त्यानंतर वीरा शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय टिंबटिंबमधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला. विठ्ठल रामजी शिंदे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय त्यांनी कोणत्या याच्यात घेतलेला आहे, कोणत्या ठिकाणी घेतलेला आहे? 27 नंबरचा प्रश्न. भिंगार अहमदनगर, वडाळा मुंबई, पन्हाळा कोल्हापूर, चेंबूर मुंबई. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, त्यांचं या प्रश्नाचं उत्तर आहे भिंगार अहमदनगर. पुढे 1857ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते असं कोण म्हटलंय? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 1857च्या उठावावर नर फाटक, के एम पन्नीकर, डॉक्टर ताराचंद, जवाहरलाल नेहरू. प्रश्न नंबर 28. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, एक शिपायांची गर्दी होती असं यांनी म्हटलंय. नर फाटक किंवा येणारा फाटक असं यांचं नाव आहे. जवाहरलाल नेहरू नेमके काय म्हटले होते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो तुम्ही वाचलेला असू शकतो. पुढे 29 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीवन सभासदत्व आणि डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला. कोणतं विद्यापीठ आहे? कोलंबिया, केम्ब्रिज, मुंबई, पुणे. 29 नंबरचा प्रश्न मित्रांनो, उत्तर आहे केम्ब्रिज विद्यापीठ. शाहू महाराज म्हटलं की केम्ब्रिज विद्यापीठ लक्षात ठेवावं लागेल. पुढे खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हत्या? एस एम जोशी, एन जी गोरे, शिरूभाई लिमोये आणि एन एम लोखंडे. 30 नंबरचा प्रश्न आहे. कोणती संबंधित नव्हती? भूमिगत चळवळ. एस एम जोशी आहेत का? यस आहेत. एन जी गोरे आहेत का? यस आहे. शिरूभाई लिमये यस आहेत. नारायण मेघाजी लोखंडे मात्र भूमिगत चळवळीशी संबंधित नाही, लक्षात घ्या. म्हणून उत्तर या ठिकाणी येतं फक्त ड. मग नारायण मेघाजी लोखंडे यांचं वेगळं कार्य आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय कार्य होतं त्यांचं? जरा वाचावं लागेल तुम्हाला. मुद्दाम प्रश्न तुमच्या समोर मी ठेवून जातोय की मला हे वाचावं लागणार आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. पुढे संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते? कोणकोणत्या देशांच्या? उद्घाटन सभा सत्र. संयुक्त राज्य अमेरिका, USA, USSR, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियाचे सरकार. 31 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं, अमेरिका म्हणूया आपण, रशिया म्हणूया, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर रशियाचा या ठिकाणी संदेश नव्हता, अमेरिकेचा होता, चीनचा होता आणि ऑस्ट्रेलियाचा होता. क ड 2 नंबरचं उत्तर. पुढे खालील विधाने विचारात घ्या. बघा, 1983 मध्ये केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधासंदर्भात आर्य सरकारी आयोग नेमलेला आहे. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय, हे लक्षात राहू द्या. 2007 मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती मदन मोहन पंची यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा केंद्र राज्य संबंधाच्या आढाव्यासाठी आयोग नेमला. आणि मग खाली विधान योग्य तुम्हाला ओळखायची होती. मित्रांनो, नीट जर विचार केला, 1983चा सरकारी आयोग यस बरोबर आहे. 2007चा न्यायमूर्ती मदन मोहन पंची आयोग, आणि दोन्ही कशासाठी? केंद्र राज्य संबंध जे आहेत त्या संदर्भात. दोन्ही योग्य आहे, अ आणि ब. पुढे जातोय मी. 33 नंबरचा प्रश्न. जोड्या लावा. मार्गदर्शक तत्वे यांचे जोड्या लावायचे. कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणतं तत्व आहे? ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायत म्हणलं की मला वाटतं तुमचं कलम पाठ असलं पाहिजे. समान नागरिक कायदा आम्हाला पाठ असतो. काम करण्याचा अधिकार, गोहत्या प्रतिबंध. आणि या ठिकाणी समान नागरिक कायदा तुम्हाला कलम 44 पाठ असेल, ग्रामपंचायत कलम 40 पाठ असेल, राहिले 2. गोहत्या प्रतिबंध कलम 48 येऊन जातं, काम करण्याचा अधिकार कलम 41 येऊन जातं. आणि मग हे सगळं आल्यानंतर तुमचं उत्तर या ठिकाणी 3 नंबरचं तयार होतं आहे. पुढे 34 नंबरचा प्रश्न. योग्य क्रम निवडा. ॲप्रोप्रिएट ऑर्डर. सिलेक्ट ॲप्रोप्रिएट ऑर्डर. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, संविधानाचा सन्मान करणे. मित्रांनो, याच्यातून काय शिकायचं तुम्हाला? आपण जे कर्तव्य म्हणतो ना, मूलभूत कर्तव्य, कलम 51 भाग 4 याच्यामध्ये जे कर्तव्य दिले ना, त्याचे ते क्रम लक्षात ठेवणं गरजेचे आहे. 11 कर्तव्य ते उतरत्या क्रमाने तुम्ही लक्षात ठेवावेत, ते अपेक्षित आहे असं या प्रश्नावरून आपल्याला वाटतं आहे. 34 नंबरचा प्रश्न. उत्तर बघितलं तर याचं येतं आहे की संविधानाचा सन्मान सगळ्यात महत्त्वाचा आहे, नंतर भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण आहे, नंतर सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण आहे, आणि नंतर नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आहेत. तुम्हाला आणखी कोणकोणते आठवत आहेत बरं 11 कर्तव्यांपैकी? तुम्हाला आठवत असलेले 2-3 नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करू शकतात. पुढे मी जातोय. जोड्या लावा. संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष.
संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत अधिकार उपसमिती. समिती विचारले गेले आहे संविधान सभेच्या समित्या, त्यांचे अध्यक्ष कोण होते? 35 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ कमिटी राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक समिती एच.सी. मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी. इंटरेस्टिंग आहे, आपण याच्यावर लेक्चर घेतलेले आहेत ऑलरेडी. तुम्हाला जे कोर्सचे विद्यार्थी आहेत, खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना राज्य घटनेवरील सगळे लेक्चर्स त्यांनी पाहिलेले असतील, तर या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. 35चं उत्तर या ठिकाणी येत आहे 3. पुढे 36 नंबरचा प्रश्न. राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश, ज्याला आपण रिट्स म्हणतो आहे, ते जारी करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत? बघा, सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 अन्वये, उच्च न्यायालयाला कलम 226 अन्वये, सर्वोच्च न्यायालय कलम 32 आणि उच्च न्यायालय कलम 226 असे दोघांनाही कोणतेही न्यायालय किंवा अधिकरण यांना. 36 नंबरचा प्रश्न. आता काही जण पहिलेच वाचतील, अरे यस माझं आलंय, नाही तसं. दुसरं यस येई बरोबर, अरे नाही. तिसरं दोन्हीही, सर्वोच्च न्यायालय 32, उच्च न्यायालय 226, त्याच्यामुळे उत्तर 3 आहे. पुढे जातोय मी 37 नंबरचा प्रश्न. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यात मागचा उद्देश कोणता होता? संघराज्य का स्वीकारलं आपण? फेडरल सिस्टीम का स्वीकारली आपण? ऑब्जेक्ट ऑफ इंडिया टू ॲक्सेप्ट द फेडरल सिस्टीम, सत्ता विभाजन, पक्षी विरहित लोकशाही, न्यायालयीन स्वातंत्र्य, लोकशाही विकेंद्रीकरण. 37 नंबरचा प्रश्न. याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे लोकशाही विकेंद्रीकरण. आपला डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन पाहिजे होतं, आपल्याला सत्ता विभागणी पाहिजे होती. पुढे म्हणजे केंद्रीकरण व्हायला नको, मोनोपली यायला नको, राजेशाही ज्याला म्हणतोय आपण, हुकुमशाही म्हणतोय, ते नकोय आपल्याला. पुढे राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी कोणत्या तत्वाचा स्वीकार केला आहे? एकेरी न्यायव्यवस्था, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता, अखिल भारतीय सेवा. बघा, कशासाठी? युनिटी, लेजिस्लेटिव्ह युनिटी ज्याला म्हणतोय आपण, त्याच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह युनिटीसाठी आपण कशाचा स्वीकार केलेला आहे? 38 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, एकेरी न्यायव्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. सिंगल ज्युडिशियरी आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यातून हे साध्य होतंय. पुढे मूलभूत नागरी आणि फौजदारी कायद्याबाबत समानता, युनिफॉर्मिटी ऑफ फंडामेंटल लॉज, सिव्हिल अँड क्रिमिनल, आणि पुढे समान अखिल भारतीय सेवा, कॉमन ऑल इंडिया सर्व्हिस, सगळंच. उत्तर आहे 4. पुढे 39 नंबरचा प्रश्न. भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली? कॅनडा, ऑस्ट्रेलिया, USA वरील पैकी एकही नाही. राज्यपालाची निवड जी करतोय आपण, जी राष्ट्रपती करतात, ती कोणाकडून घेतलंय आपण? तर हे कॅनडाकडून घेतलेलं आहे. ही तरतूद कॅनडाकडून घेतलेली आहे. पुढे भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात कोणती विधान बरोबर आहे? पहिलं, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. तिसरं, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असते. असे संसदीय शासन पद्धती संदर्भात 4 विधानं या ठिकाणी आहे. म्हणून याचं जर बघितलं, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे का? यस आहे. तो पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करतो का? यस करतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर असतात का? यस असतात. मात्र मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या नाही, सामूहिकरित्या, म्हणून ड चुकीचं. उत्तर अ बघ, 40चं 1. पुढे जातोय मी. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो. काय? मूलभूत अधिकार, कॉमन लॉ अधिकार, कायद्याने ठरविलेले शुद्ध सामान्य अधिकार, गुप्ततेचा अधिकार, याचे रक्षण करणारा कायदा म्हणून याच्याकडे आपण बघत असतो. बघा, इंटरेस्टिंग आहे. 41 नंबरचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम 2005 संदर्भात आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही याचं उत्तर, तर हा गुप्तताचा अधिकार, याचे संरक्षण करणारा कायदा म्हणून या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं, अधिकार प्रदान करतो आहे. 41 नंबरचं उत्तर 4 आहे. पुढे मी जातोय. नॅशनल HR कमिशन, ह्युमन राईट कमिशन म्हणतो विरुद्ध स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश 1964 केस, जी चकमा केस या नावाने ओळखली जाते, ती कशाशी संबंधित आहे? धार्मिक समुदायाचा हक्क, भारतीय नागरिकत्वाचा हक्क, नागरिकेतरांचा हक्क ज्याला नॉन सिटिजन्स म्हणतो आपण, आणि बंदिवानांचा, प्रिझनर जे आहेत यांचा हक्क. 42 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, ही जी चकमा केस आहे ना, ही नॉन सिटिजन्ससाठीचा हक्क त्याच्या संदर्भातील आहे. हे लक्षात ठेवा, हे पाठच करून ठेवा. आता इथून पुढे रिपीट झालं तर चुकायला नको.
पुढे सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितला व असा निकाल दिला की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणते? बघा, आर्टिकल 19, 19(2), 19(1)(अ), 19(1)(ग). इंटरेस्टिंग आहे हा, महत्वाचा मुद्दा आहे. पाठच असावा असा हा मुद्दा आहे. 43 नंबरचा प्रश्न, आर्टिकल 1(अ) किंवा आर्टिकल 1(ए) असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाची व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग अधिकार हे संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये समाविष्ट आहेत. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये दिला? कलम 21. कोणती केस आहे? खाली विविध केसेस तुम्ही बघता आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसता आहेत. 44 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो, याचं उत्तर जर बघितलं, रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड नॅचरल रिसोर्स पॉलिसी विरुद्ध UOI JT 2007 या केसमध्ये हा निकाल दिलेला आहे. महत्वाचे जुने जे निकाल दिलेले आहेत RTI संदर्भात ते या ठिकाणी महत्वाचे आहे. कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितला व अधोरेखित केला असं म्हटलेलं आहे. माहिती अधिकाराचा अर्थ, हा प्रश्न रिपीट झालाय, हे पुन्हा एकदा लिहून ठेवा. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज अँड अदर्स VS UOI. ओके, उत्तर याचा आता याच्या पुढे चुकायला नको. पुढे, वेब पेज मधील असा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी माहिती अधिकार आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान हे मुख्यला असलेले महत्त्वाचे घटक आहेत. त्यावरील प्रश्न मला वाटतं तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घेणे गरजेचे आहेत. वेब पेज मधील असा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो, त्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? 46 नंबरचा प्रश्न आहे. रेफरन्स म्हणतात, अँकर म्हणतात, URL म्हणतात की हायपरलिंक म्हणतात? 46 नंबरचा प्रश्न. आणि त्याला म्हटलं जातं हायपर लिंक असं म्हणतो आपण. त्याच्यावर क्लिक केली आपण दुसऱ्या पानावर जातो आहे. पुढे, कुठली आज्ञा संगणक जाळ्यासोबतची जोडणी तपासण्याकरता वापरतात? कोणती कमांड आहे की ती जोडणी तपासण्यासाठी वापरले ते? चेक द नेटवर्क कनेक्टिव्हिटी विथ कम्प्युटर म्हणून त्या कमांडकडे आपण बघतो. जोडणी तपासणे, पिंग, पिकअप. जोडणीसाठी कनेक्ट हा शब्द आहे, जोडणी तपासण्यासाठी चेक कनेक्शन हा शब्द आहे. 47 नंबरचा प्रश्न, आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे पिंग. काय पिंग ही कन्सेप्ट आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे, www.mpsconline.gov.in हे कशाचे उदाहरण आहे? इंटरनेट, वेब पेज, URL की HTML? 48 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर ते आहे URL आहे. हा काय आहे? URL आहे, पत्ता आहे हा एक. पुढे, डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजला जातो? डाटा कम्युनिकेशन रेट इज मेजर्ड इन डेसिबल्स, हर्ट्ज, मायक्रॉन आणि बीट्स पर सेकंद. डाटा कम्युनिकेशन रेट जो आहे तो कसा मोजला जातो? 49 नंबरचा प्रश्न. आणि त्याचं उत्तर आहे बीट्स पर सेकंद यामध्ये तो मोजला जातो आहे. बीट्स पर सेकंद. पुढे, खालीलपैकी कोणता संगणक विषाणूबाबत खरा आहे? व्हायरस संदर्भात काय खरं आहे? व्हायरस फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोला इजा पोहोचवतो. व्हायरस लपलेले किंवा वाचू शकणाऱ्या फाईल बदलतो. व्हायरस फक्त डिस्क किंवा ईमेल मार्फत पसरतो. व्हायरस हार्डवेअरला इजा पोहोचवत नाही. 50 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो, पहिलं 50चं उत्तर तुम्ही व्यवस्थित जर स्टेटमेंट्स वाचले तर तुमच्या लक्षात येईल की काय खरं आहे. व्हायरस फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोला हे चुकीचं आहे. लपलेला किंवा वाचू शकणाऱ्या फाईल बदलतो, यस हे बरोबर आहे. व्हायरस फक्त डिस्क आणि ईमेल नाही, आणखी अनेक प्रकारे तो पसरू शकतो. आणि व्हायरस हार्डवेअरला इजा पोहोचवत नाही हे बरोबर आहे. ब आणि ड बरोबर आहे. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे आपण जातो आहे वेअरेबल संगणक ज्याला आपण म्हणतोय त्याचं उदाहरण कोणतं आहे? लॅपटॉप, गुगल ग्लास, हुशार दूरध्वनी ज्याला स्मार्टफोन म्हणतो आपण, आणि वरील सर्व. 51 नंबरचा प्रश्न. याचं उत्तर आहे गुगल ग्लास, जो वेअरेबल संगणक म्हणून आपण त्याला म्हणतो आहे. पुढे, विसंगत फाईलचा प्रकार ओळखायचा आहे. बिटमॅप, JPG, GIF आणि DOC. 52 नंबरचा प्रश्न. वेगळी फाईल कोणती आहे मित्रांनो? सरळ आहे, डॉक्युमेंट ही वेगळी फाईल आहे. ओके, बिटमॅप, JPG आणि GIF या सारख्या पद्धतीच्या फाईल्स आहेत. ऑफलाईन उपकरण म्हणजे काय? पहिलं, जे उपकरण CPU ला जोडले नाही, जे उपकरण CPU ला जोडले आहे, डायरेक्ट ॲक्सेस साठवणूक उपकरण, इनपुट आउटपुट उपकरण. 53 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी हा रद्द करण्यात आलेला होता. पुढे 54 नंबरचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. भारत सरकारचे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभाग बरेच प्रकल्प सुरू केलेले आहेत. त्यांनी त्यापैकी एक प्रकल्प हा ई धन्वंतरी आहे. याचा
अनुप्रयोग कोणत्या क्षेत्रामध्ये होतो आहे, याचं ॲप्लिकेशन कोणत्या क्षेत्रात होतं आहे, आरोग्य देखभाल, शिक्षण, जगण्याचा स्तर उंचावणे की विविध दृष्ट्या दुर्बलांचा जगण्याचा स्तर उंचावणे. बघा, ई धन्वंतरी कशा संदर्भात आहे. 54 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे आरोग्य देखभाल, ज्याला हेल्थ केअर असं आपण म्हणू शकतो. पुढे टिंबटिंब म्हणजे हजारोंच्या संख्येने युजरला ईमेल पाठवले जातात. काय म्हटलं जातं याला? ईमेल स्पॅनिंग, ईमेल बॉम्बिंग, ट्रोजन अटॅक, वरीलपैकी एकही नाही. 55 नंबरचा प्रश्न या ठिकाणी हा रद्द करण्यात आलेला आहे. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, अर्थशास्त्रावरील प्रश्न आहे. आपण हे स्वतंत्र लेक्चरमध्ये घेणार आहोत. निश्चित तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल. याला खरं म्हणजे विश्लेषण मी म्हणत नाहीये, मला तुम्हाला प्रश्नांची ओळख करून द्यायची आहे, एक जनरल आयडिया या ठिकाणी द्यायची आहे. फार मोठे पाल्हाळ लावत खूप मोठे लेक्चर्स मला या ठिकाणी बनवायचे नाहीये. थोडक्यात कमी वेळेत तुम्हाला ते प्रश्न कळाले पाहिजे, नेमके कोणते टॉपिक कशा पद्धतीने कव्हर होत आहेत. चला, निश्चित तुम्हाला हे पटत असेल, आवडत असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.